ज्यांना ज्यांना या समाजाने नाकारले त्या सर्वच महापुरुषांनी आपले अद्भुत विश्व साकारले. असे स्वतःचं विश्व साकारणारे, या जनतेला, या समाजाला नवी प्रेरणा, नवी दिशा देणारे सर्वच विश्ववंदनीय महापुरुष, या सर्वच महापुरुषांना मी ऋषिकेश मोहोळे वंदन करतो व आजच्या माझ्या वाणीला सुरुवात करतो. संविधान निर्मितीतील बाबासाहेबांची भूमिका. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असायला पाहिजे की संविधान फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच लिहिलं. कारण की बरेच वक्ते, बरेच लोक, बरेच महंत, बरेच विचारवंत असं म्हणतात, असं सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या समितीमध्ये एकूण 7 लोक होती. त्या 7 लोकांना ती जबाबदारी दिली होती, पण त्या जबाबदारीला निष्ठावान पद्धतीने जर कोणी पार पाडलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. असं मी म्हणत नाही, तर असं इतिहास सांगतो. मित्रांनो, ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशन सभा भरली होती, संसदेमध्ये आपल्या राज्यघटनेची प्रस्तुती होणार होती, त्यावेळेला एक नेते उभे राहतात आणि ते नेते तिथल्या सदस्यांना सांगतात की या कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीचं, म्हणजेच या संविधानाच्या निर्मितीचं पूर्णपणे काम कोण जर केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. कारण की त्या मसुदा समितीमध्ये 7 लोक नेमली होती. त्या 7 लोकांपैकी एक व्यक्ती अमेरिकेला गेला, एक व्यक्ती स्वतःच्या राजकारणात, राज्याच्या राजकारणात तो व्यस्त झाला, तो तिथे आलाच नाही. आणि तिसरा व्यक्ती स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायसाठी स्वतः घरीच थांबला. मित्रांनो, चौथा व्यक्ती दिल्ली पासून काही अंतरावरती असल्या कारणामुळे तो दिल्लीमध्ये येऊच शकला नाही आणि ड्राफ्टिंग कमिटीचं काम करूच शकला नाही. अशा पद्धतीने जेवढेही 6 लोक होते ते 6 लोक एक एक करून स्वतःची जबाबदारी पार पाडण्यासाठी आलेच नाही. आणि मसुदा समितीमध्ये अध्यक्षपदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या अध्यक्षपदाच्याच स्वतःच्या या जबाबदारीला पार पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांमध्ये एक सर्वोच्च ग्रंथ लिहून काढला. त्या ग्रंथांच्या नियमांचं आज आम्ही पालन करतोय आणि त्या ग्रंथांच्या नियमामुळेच आम्हाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. प्रत्येक दीनदलित दुबळ्यांच्या स्वतंत्रतेसाठी, प्रत्येक दीनदलित दुबळ्यांच्या हक्कासाठी काहीतरी करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि ते काम म्हणजे संविधानामधील कलमा आहेत. मित्रांनो, कलम क्रमांक 1, या संविधानामध्ये असणारी कलम क्रमांक 1 म्हणजेच आपल्या भारताचं नाव निश्चित झालं. दॅट इज भारत अँड दॅट इज इंडिया. मित्रांनो, कलम क्रमांक 2 आणि 3 आपल्या देशामध्ये विविध राज्यांची निर्मिती करण्यात आली. मित्रांनो, कलम क्रमांक 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आज तुमच्या समोर मी माझे विचार मांडण्याचं काम करतोय, हे सुद्धा मला मिळणारी संधी जर कोणी दिली असेल, या संविधानाने दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. मित्रांनो, ज्या समाजाने ज्या देशातल्या ज्या समाजा जातीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उंबरठ्याच्या बाहेर बसून शिक्षण घेण्याची परवानगी दिली होती, त्याच विद्यापीठाला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे. यापेक्षा शिक्षणाची मोठी कीर्ती आपल्याला कोण सांगू शकतं? मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ते संविधान म्हणजे काय एका शब्दात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आज 150 करोड लोकांचा हा भारत देश आहे. या भारत देशाच्या लोकांचं भविष्य गेल्या कित्येक वर्षाखाली त्या संविधानाने तयार केलं आणि ते संविधान तयार करण्याचं काम माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर तर घेतलं, पण डोक्यामध्ये घेतलं नाही. आणि हा समाज सुद्धा आपल्याला आपल्या संविधानाची जाणीव करून देत नाही. म्हणून एक कवी फार सुंदर असं म्हणतात की भीमा, तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तयाच्या तलवारीला न्यारेच टोक असते. वाणीत भीमा आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. मित्रांनो, या 21 वर्षाच्या मुलाला वाघासारखी डरकाळी फोडण्याचं स्वातंत्र्य सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. या 21 वर्षाच्या वाघाला स्वतःचं नाव म्हणजेच आवाज महाराष्ट्राचा या नावाने ओळख सुद्धा बनवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी केलेलं आहे. असेच माझे विचार पेरण्याचं काम मी अहोरात्र करत राहणार.